तर हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहेत तुम्ही? तर सर्व मस्तच असतात. तर आज मी बनवणार आहे बाजरीच्या खारोड्या किंवा सजगोऱ्याच्या खारोड्या. तर मी ही रात्री ना 1 किलो बाजरी आणली होती आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी मस्त धुवून घेतली. मध्ये काही कचरा वगैरे असेल तर काढून घेतला आणि त्यानंतर मी एका कपड्यामध्ये बांधून ठेवणार होते. जसं आपण मटकी ठेवतो ना एका कपड्यामध्ये बांधून त्याला मोड येण्यासाठी, तसंच ही बाजरी पण ठेवायची. तर रात्रभर मस्त अशी ठेवली आणि सकाळी उठल्यानंतर बघितलं तर अशी थोडीशी मध्यम म्हणजे ती अशी ओली होती, त्याला अशी मोड वगैरे नव्हते आलेले. तर मग सकाळी थोडं फॅनच्या हवेखाली अर्धा तास ठेवली आणि फॅनच्या हवेखालीच ठेवलेली आणि त्याच्यानंतर मग मिक्सरमधून काढून घेतली. आता मिक्सरमध्ये काढून घेताना ना जास्त त्याच्या फोडी नाही झाले पाहिजे, 2 ते 3 झाल्या पाहिजे किंवा 4, पण असं पीठ वगैरे जास्त नाही झालं पाहिजे. तर मग इथे आदण ठेवलं मस्त एक पातेल्यावर. आई तोपर्यंत इकडे लसूण वगैरे नीट करून ठेवत होत्या आणि इकडे आदनाला पण मस्त अशी उकळी आलेली. तर आता आपण हे सर्व साहित्य त्यामध्ये टाकणार आहे. इथे तोपर्यंत जिरे, लसूण आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आणि लसूण पण जास्त घेतलेला. तर ह्याची पेस्ट करून घेतली मिक्सरमध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये लाल चटणी टाकणार आहे. तर हे साहित्य टाकल्यामुळं ना आपल्याला खारवड्या खाताना खूप अशा खमंग, एकदम खमंग लागतात आणि खूप टेस्टी पण लागतात. तुम्ही एकदा ही रेसिपी तुम्हाला आवडली तर बघून तुम्ही करू शकता, म्हणजे करा की तुम्हाला केल्यानंतर मग खरंच कळेल की किती छान लागतात. तर थोडंसं तेल जरी टाकलं ना तेलामध्ये आपण खारोडी तळली ना तर खूप छान आणि ऑलरेडी आलेलीच आहे, पण थोडंसं जास्त ह्याला जास्त उकळी आलेली पाहिजे बरं का, तर ते चांगले शिजतात. आणि मी थोडंसं आदणना बाजूला म्हणजे काढून ठेवलेलं, जे पाणी आहे ना उकळलेलं ते बाजूला काढून ठेवलेलं, कारण नंतर मग जर कमी पडलं तर टाकण्यासाठी. आता मला आज सुट्टी होती ना, तर म्हटलं आज हे करून घ्यावं आपण, पुन्हा नंतर वेळ भेटते की नाही भेटते हे पण नाही सांगता येत. आता हे जे तुम्हाला दिसलं ग्लासभर पाणी टाकलेलं ना, ते मी काढून ठेवलं आणि ते माझ्या मोठ्या लेकाने टाकलं मध्ये. म्हणजे इतके लेकरं माझे मध्ये मध्ये करतात बरं का, काही काम करायला गेलं ना की सुधरूच नाही देत. असं त्यांना पण सोबतच काम करायचं वाटतं, म्हणजे करावं वाटतं असं मम्मीला हेल्प. तर इथे ना आईनं असं ते बाजरीचं कूट टाकलेलं मस्त आणि मी इकडे म्हणजे हलवत होते, कारण एकानं टाकलं आणि एकानं जर त्याला असं बुडापासून पातेलं म्हणजे हलवलं ना पळीनं वगैरे की ते मग बुडाला असं चिटकत नाही, व्यवस्थित वरचेवरी राहतं. किंवा मग चिटकलं ना ते एकदम अशी साईडला खाली बुडाला करपून जाते. त्यापेक्षा हे सारखं थोडंसं ढवळत राहायचं, म्हणजेच हलवत राहायचं, तर ते बरोबर शिजणार. आता ह्याच्यावर कमी एकदम गॅसची फ्लेम कमी ठेवून एक परातवरी झाकली ना प्लेट की मग एक 10 मिनटं तरी लागेल हे शिजण्यासाठी. तर आता मी मीठ वगैरे टाकून घेतलं आणि मस्त आता झाकून ठेवणार होते आणि ह्याला एक अर्धा तास तरी लागेल चांगलं शिजण्यासाठी वगैरे, आणि त्याच्यानंतर थंड करायचं अर्धा तास, तरच मग त्याच्या खारोड्या येतील. तयार होते तोपर्यंत आम्ही बाकीची कामं केली आणि मी आंघोळ वगैरे करून घेतली, आईनं पण केली आणि नाश्ता पण करून घेतला. म्हणजे नाश्त्यामध्ये मटकी वगैरे शिजवलेली, मग नाश्ता केला. आता स्वयंपाक म्हटलं ह्याला घालायला काही वेळ लागणार नाही, त्याच्यावरतून आल्यानंतर मग स्वयंपाक करावा म्हटलं असं. आणि ते तीळ राहिले होते, माझ्या लक्षातच नव्हते मध्ये तीळ टाकायचे, म्हणून मग मी लास्टला शिजल्यावर तीळ टाकले. पण चालते नंतर पण टाकले तरी पण ते छान लागतात, एकदम असं खमंग लागतात तीळ टाकल्यामुळं. मग आता थोडीशी टाकावं म्हटलं आणि नंतर वरती ते घालताना थोडंसं टाकावं म्हणून मग थोडेच टाकले आता. आणि आता थोड्या वेळानं वरती जायचं. आता ना मी इथं तोपर्यंत इथे दूध आणि हे सांजा खायला घेतलेलं आहे. तर इकडे सांजा म्हणतात बरं गावाकडे, ह्याला पण खूप छान लागतो, असा पण खातात आणि दुधाबरोबर तर एकदम भारी लागतं आहे. तर मी हे खाऊन घेतो आणि खूप दिवसानं खाल्ला मी, असं वाटते काहीतरी 10 वर्ष झालं असेल मी असं खाल्ला, कारण 10 वर्ष मला आईच पापडे घालून देते आणि मी असं कधी म्हणजे खाल्लं नाही. जेव्हा लहान होतो ना आम्ही तेव्हा मात्र घरी खायचं, पण आता मात्र मी स्वतः केल्यामुळं आता खाल्ला मस्त पोटभर. आणि आता मी वरी निघाला आहेत खारवड्या घालायला. तर इथे मी आणि आई दोघी पण घालत आहेत, तर पटापट घालून घेतल्या. घालायला एकदम सोप्या, आता मला तेवढं काही जमत नव्हत्या पण आई पटपट घालत होत्या. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. आणि हे बघा एवढ्या घालून झाल्या खारवड्या. आता ह्या दिवसभर वाळणार आणि मग संध्याकाळी वाळल्या तर काढून घ्यायची किंवा मग दुसऱ्या दिवशी सकाळीच. तर तोपर्यंत बाय बाय, भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.